यशस्वी इंजिनिअरिंग क्लासेसमधनं मी प्राध्यापक दीपक गोखले आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय. आता अनेक वर्षाचं शिक्षणामधनं शिकवताना असं माझ्या लक्षात आलं की मॅथ्सकडे बघताना विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन फक्त क्लिअर करण्याकडे आहे. तर मित्रांनो, हे लक्षात घ्यायला पाहिजे की मॅथ्स पुरतं मॅथ्स नाही आहे, इतर विषयांमध्येही मॅथ्स आहे. त्यामुळे मॅथ्सचा बेस जर पक्का झाला आपला तर तो इतर इंजिनिअरिंग विषयांमध्ये पण आपल्याला लागणार आहे. आता बघा ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल की नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे इथनं मिलिटरीमध्ये जाणारे लोक यांनाही कॅल्क्युलसचा अभ्यास आहे. म्हणजे काहीतरी या कॅल्क्युलसचा काहीतरी या मॅथमॅटिक्सचा निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व घडताना उपयोग होतो, हे आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न करूया. आता गंमत अशी आहे की जेव्हा माणूस शिकतो त्या दोन प्रकारच्या गोष्टी शिकत असतो. एक म्हणजे कला की जी थोड्याफार प्रमाणात त्याच्यात असते, आणि दुसरं म्हणजे टेक्निक. आता कलाकार आहे, एखादा शिल्पकार, चित्रकार, कवी, संगीतकार, हा ॲक्च्युली जन्मालाच यावा लागतो. ती कला त्याच्या मेंदूमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असणं आवश्यक आहे. पण जेव्हा काही विद्यार्थी, काही पालक असा जे उद्गार करतात की अरे आमच्या मुलामध्ये किंवा आमच्यामध्ये मॅथ्सच नाही, आमच्या मेंदूमध्येच मॅथ्स नाही आहे, तर हा मोठा भ्रम आहे मित्रांनो. मॅथ्स शिकणं हे टेक्निक आहे. जसं आता आपण ड्रायव्हिंग शिकणं, ड्रायव्हिंग कोणालाही शिकता येतं, त्याकरता काही जन्माला यायची गरज नाही ड्रायव्हर म्हणून. तुम्हाला सहजपणे अशा प्रकारचं टेक्निक शिकता येतं. आणि आपण ज्या प्रकारे हे टेक्निक शिकायला येतो त्याच अनेक टेक्निक आपल्याला शिकायचे आहेत, आणि त्यात ते पॉलिटेक्निक म्हणून त्याला आपण म्हणतोय. ते मॅथ शिकताना ही पहिली धारणा आपण काढून टाकायचा प्रयत्न करूया की कला नसून ही एक टेक्निक आहे. आता दुसरी एक धारणा आहे की त्या ठिकाणी लोकांना असं वाटतं की खूप फॉर्म्युले आहेत आणि ते पाठ कसे करायचे. अजिबात नाही मित्रांनो, पहाटे उठून वगैरे काहीच पाठ करायचे नाही. आता मी जो व्हिडिओ कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्यामध्ये अक्षरशः प्रत्येक एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप दिले आहे. त्या ठिकाणी जिथं जिथं फॉर्म्युले येत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते वेगळ्या कलरमध्ये मुद्दाम मी मेन्शन केलेत. तर त्या प्रकारचे फॉर्म्युले वाचून, ऐकून, एकदा आपल्याकडनं बोलून, लिहून तुमचे ते कधी पाठ होतील ते तुम्हाला समजणार पण नाही. तर ह्या प्रकारे तुमच्या दुसऱ्या धारणेला पण उत्तर द्यायचा या कोर्समध्ये प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, ह्या कोर्समध्ये मॅथ्स आपल्याला अशा प्रकारे शिकायचं आहे की आपल्याला त्यामध्ये चॅम्पियन व्हायचं आहे, आणि त्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करण्याची कला अवगत करायची, की जी कला इतर विषयांच्याही अभ्यासाला आपल्याला उपयोगाला येऊ शकते. आणि तुम्ही सहज लक्षात घ्या की अनेक क्षेत्र आहेत जीवनाची की अशा ठिकाणी आपल्याला मॅथमॅटिक्स हा बेस म्हणून वापरावा लागतो. अनेक ठिकाणी स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी, तुम्हाला अगदी शेअर बाजारात सुद्धा स्टॅटिस्टिक्सचं नॉलेज असणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी न्यूमेरिकल डाटा आपल्याकडे असतो, आणि त्या न्यूमेरिकल डाटाला ॲनालिसिस करून आपल्याला त्याबद्दल कमेंट करायचे असतात. कम्प्युटरमध्ये सुद्धा आपल्याला लॉजिकल मॅथमॅटिक्स माहिती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, यायचं तुम्हाला शिकायला या प्रकारे मॅथ्स. ऑल द बेस्ट.